दोन्ही विचारसरणीची जी मूळ तत्व आहेत त्याचा आपण विचार करूया. उजव्या विचारसरणीमध्ये एक परंपरांचा अभिमान आहे. भारतीय संस्कृती किती संपन्न होती, विचाराने किती संपन्न होती. अभिजित जोगांनी भारत सत्य सत्व आणि स्वत्व या पुस्तकामध्ये सगळा विचार केलेला आहे. किती संपन्नता होती भारतामध्ये, किती वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान ज्ञान यांचा अभ्यास इथे होत होता. या सगळ्याचा आपल्याला अभिमान आहे. विचारसरणी उजवी जी आहे ती सतत ह्या सगळ्याचं पुन्हा पुन्हा एक पुनरुज्जीवन करते आहे की भारतीय संस्कृती ही पुरातन, सनातन आणि अतिशय समृद्ध, विश्वव्यापी अशी होती. यानंतर आणखीन एक मुद्दा उजव्या बाजूनी सांगितला जातो, तो म्हणजे उतरंडीची व्यवस्था जी असते ती उजव्या बाजूला मान्य आहे. ही उतरंडीची जी व्यवस्था आहे ती आर्थिक उतरंड असते, सामाजिक उतरंड असते आणि लैंगिक उतरंड सुद्धा असते. आर्थिक उतरंड माणसाच्या सामर्थ्याला, माणसाच्या क्षमतेला वाव देते, व्यक्तीला पुढे जायला संधी देते. पण ह्या आर्थिक उतरंडीमध्ये काही माणसं मागे राहतात, काही माणसं पुढे येतात. त्याचा विचार डावी विचारसरणी करते. तिकडे आपण मग येऊया. सामाजिक उतरंडीमध्ये समाजामध्ये आजही जे जाती जातीतलं वैमनस्य दिसतं आहे, धर्मामधून दोन प्रकारच्या धर्मामध्ये ज्या प्रकारे एक निःशब्दपणे शत्रुत्वाची भावना दिसून येते आहे, या सगळ्याचं मूळ कुठे आहे हे सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. कठोर कायदा सुव्यवस्था, संघटन कौशल्य हे उजव्या विचारसरणीचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. पितृप्रधान व्यवस्थेला सुद्धा उजव्या विचारसरणीमध्ये मानाचं स्थान आहे. डाव्या विचारसरणीचे महत्त्वाचे मुद्दे कुठले? डावी विचारसरणी ही विषमतेला आव्हान देते. आपल्याला माहिती आहे, विषमतेला आव्हान देते. डाव्या विचारसरणीमध्ये आर्थिक विषमता, जी आज आपल्याला टोकाची विषमता पाहायला मिळते आहे. अमर्त्य सेनांनी एका लेखामध्ये असं म्हटलंय की भारतामध्ये कधी नव्हे एवढी आर्थिक विषमता आता दिसते आहे. एका बाजूला प्रचंड श्रीमंत लोक आणि एका बाजूला अत्यंत दरिद्री अशी जनता की ज्यांना मूलभूत काही निवारा, अन्न, शिक्षण, आरोग्य या कुठल्याही गोष्टीची सोय यांच्यासाठी अजून झालेली नाही. अशी कोट्यावधी माणसं एका बाजूला, अशी ही एक आर्थिक सामाजिक दरी आपल्या समाजामध्ये आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे. सामाजिक न्याय जो आपल्या संविधानामध्ये अधोरेखित केलेला आहे, सर्व घटकांना समान अधिकार, समान संधी आणि ह्याच्यामध्ये गरीब दुर्बळ घटकांचा विशेष विचार हा डाव्या विचारसरणीकडे झुकणारा आहे. गीताजींनी जो स्त्री पुरुष समतेचा विचार सांगितला, मी स्वतः स्त्रीवादी आहे, पण म्हणून सगळे स्त्रीवादी डाव्या विचारसरणीचे असतात किंवा स्त्रीवादी संघटना आणि चळवळी डाव्या विचारसरणीच्या आहेत
असं समजण्याचं कारण नाही, असं समजलं जातं असं समजण्याचं कारण नाही. कारण स्त्रीवाद हा मानवतावाद आहे. स्त्रीला माणूस म्हणून जगायचं आहे ही त्यातली मूळ भूमिका आहे. आणि स्त्री पुरुष समता आणि दोघांनाही समान संधी आणि एकमेकांच्या सहकार्याने एक चांगला समाज निर्माण करणं ही भूमिका स्त्रीवादाची आहे आणि ती मला पटणारी आहे. डावा विचार आणि उजवा विचार या दोघांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हे दोन रस्ते जरी वेगवेगळे दिसत असले तरी काही गोष्टी शेवटी जिथं जायचं आहे त्या दोघांसाठी समान आहे. कुठल्या गोष्टी आहेत या? एक म्हणजे शोषणमुक्त समाज निर्मिती, हे दोघांनाही मान्य असलेलं तत्व आहे. माणसाच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत हेही दोघांना पटणारं एक समान सूत्र आहे. आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळाली पाहिजे आणि प्रामुख्यानं देशाचा विचार, देशाचा विकास हा हे दोन्ही रस्त्यांचं उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या की डावं आणि उजवं ह्या दोन्ही संकल्पना मुळात भारतीय विचारात नाहीत. या पाश्चात्य विचारातून आलेल्या कल्पना आहेत. आणि याचं मूळ कुठे आहे? 1789 ते 99 या काळामध्ये